नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत आज आपल्या टेस्ट सिरीजमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. ओके, आपली आजची टेस्ट सिरीज आहे नंबर 10. ओके, या पहिले आपण 9 टेस्ट सिरीज या ठिकाणी कव्हर केलं आहे. आजची 10 नंबरची टेस्ट आहे आणि या टेस्टमध्ये आपण 25 क्वेश्चन या ठिकाणी घेतले होते. ओके, त्या 25 क्वेश्चनचा पूर्ण ॲनालिसिस आपण या ठिकाणी आता करणार आहे. जे कोणी मुलं आपल्या या व्हिडिओमध्ये नवीन आले असतील त्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही सिरीज ही पेपरपर्यंत आपण कंटिन्यू घेणार आहे. ओके, त्यामुळं सर्वांनी आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या ठिकाणी चॅनलचं ॲप्लिकेशन लवकरच लॉन्च होत आहे मित्रांनो. त्यामध्ये त्या ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट खूप सारा डाटा तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि जशा पद्धतीने तुमचा फायनल पेपर होणार आहे त्याच पद्धतीचे पेपर टेस्ट आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर चला आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनपासून या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, टिंबटिंबमध्ये इन्सुलेशन प्रतिरोध मोजला जातो. बघा, तुमचा इन्सुलेशन प्रतिरोध म्हणजेच इन्सुलेशन रेजिस्टन्स. इन्सुलेशन रेजिस्टन्स हा किती पाहिजे मित्रांनो? 1 मेगा ओहम. काय? 1 मेगा ओहम पेक्षा जास्त पाहिजे. कशाचा? इन्सुलेशन रेजिस्टन्स जो असतो इन्सुलेटरचा 1 मेगा ओमपेक्षा तो काय पाहिजे आपला? जास्त असला पाहिजे. ओके, तर तो किती असतो बघा, मी सांगितलं तुम्हाला 1 मेगा ओम. ओके, तर मेगा ओममध्ये आपण काय करतो त्याला मोजतो, तर मेगा ओम तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये या ठिकाणी दिसतंय. ओके, नंबर 2चा क्वेश्चन बघा, द मीटर यूज. बघा, मराठीमध्ये सर्वात पहिले मी तुम्हाला समजून सांगतो. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरलेले मीटर आहे. बघा, म्हणजे मॉइश्चर मोजायचे तुम्हाला, वातावरणामधलं मॉइश्चर मोजायचे. ते मॉइश्चर मोजण्यासाठी कोणतं मीटर तुम्ही त्या ठिकाणी वापराल. ओके, बघा, सर्वात पहिले हायड्रोमीटर दिलं आहे. हायड्रोमीटरमध्ये काय करता तुम्ही? ग्रॅव्हिटी मोजता. कशामधली? तुमच्या इलेक्ट्रोलाइटची. कशातल्या? याच्या बॅटरीच्या इलेक्ट्रोलाइटची तुम्ही ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी मोजता. आणि त्यानंतर दुसरं जे हायड्रोमीटर सारखंच तुम्हाला ऑप्शन दिसतं हायग्रोमीटर. तर हायग्रोमीटरना काय करत असता तुम्ही? मॉइश्चर मोजत असता. काय? वातावरणातील आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर त्या ठिकाणी मोजत असता. ओके, तेच तुम्हाला विचारलं या ठिकाणी. ओके, काय असतं मग ते? हायग्रोमीटर त्या ठिकाणी असतं. बघा, 3 नंबरचा क्वेश्चन आहे, जेव्हा सिंक्रोनस मोटर हाय पॉवर फॅक्टरसाठी वापरली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? बघा, जेव्हाही तुमची सिंक्रोनस मोटर हाय पॉवर फॅक्टरसाठी आपण वापरतो तेव्हा तिला नो लोडवरती ओव्हर एक्साईट केलं जातं. काय? नो लोडवरती ओव्हर एक्साईट केलं जातं. तर बघा, या ठिकाणी बी ऑपरेट विथ नो लोड अंडर एक्साईट करायचं आहे का आपल्याला? नाही, अंडर एक्साईट नाही, ओव्हर एक्साईट करायचं आहे. ऑपरेट विथ नो लोड ओव्हर एक्साईट काय करायचं आहे? नो लोड म्हणजे तिच्यावर कोणताही लोड नसला पाहिजे आणि लोड नसताना तिला आपल्याला काय करायचं आहे? ओव्हर एक्साईट करायचं आहे. ओके, बघा, 4 नंबरचा प्रश्न काय? 250 व्होल्ट DC मशीनमध्ये शंट प्रतिरोध म्हणजे शंट रेजिस्टन्स दिला आहे आणि व्होल्टेज दिला आहे. तर तुम्हाला फील्ड करंट काढायचा आहे. आईचा फॉर्म्युला काय असतो या ठिकाणी? आईचा फॉर्म्युला तर आपला कंटिन्यू V/R तुम्हाला माहीत त्याचे फॉर्म्युला. तर या ठिकाणी VSH/RSHचा फॉर्म्युला तुम्हाला लावायचा आहे. तर VSH म्हणजे व्होल्टेज काय दिलं आहे तुम्हाला? 250. ओके, आणि तुम्हाला रेजिस्टन्स किती दिला आहे? 500. जर या ठिकाणी जर भाग देण्याचं काम पडलं तर या ठिकाणी 250 1 250 250 दोन्ही या ठिकाणी 500 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 तुमचं उत्तर येतं. मग 0.5 तुम्हाला कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 4 बघा, 0.5 या ठिकाणी आहे. बघा, 5 नंबरचा प्रश्न आहे, जर कॅपॅसिटरचे डायइलेक्ट्रिक चांगल्या वाहक सामग्रीने बदलले असेल तर. बघा, हा तुमचा कॅपॅसिटर आहे. त्यांनी काय सांगितलं? इथलं इन्सुलेटर काढून टाकलं. काय? इन्सुलेटर काढून टाकलं आणि या ठिकाणी त्यांनी काय केलं? कंडक्टर या ठिकाणी फील्ड म्हणजे त्या ठिकाणी बसवलं, त्या ठिकाणी टाकलं. तर काय होईल मित्रांनो? जर तुम्ही या ठिकाणी कंडक्टर जर टाकले तर या ठिकाणी ज्या 2 प्लेट आहे आपल्या त्या काय होऊन जाईल? शॉर्ट होऊन जाईल. मग तो कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटरचं काम करेल का? नाही, कारण ते काय झालं? आपलं सर्व काही शॉर्ट झालं. मग आपण येऊया या ठिकाणी ऑप्शनकडे. देअर विल बी शॉर्ट सर्किट इन द प्लेट. बघा, या ठिकाणी काय होईल? ते शॉर्ट होईल. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1च या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, ट्रान्झिस्टर खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रात ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो? बघा, या ठिकाणी काय असतं माहिती आहे का? यासाठी कॉमन बेस आणि इकडं कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर असे त्या ठिकाणी असतात. ओके, काय असतात? जंक्शन असतात. त्यामध्ये 2 जंक्शन असतात मित्रांनो. मग ते काय असतात? त्या ठिकाणी तुमचे प्रकार पडतात, कट ऑफ, सॅच्युरेशन, ॲक्टिव्ह. ओके, या ठिकाणी कसं असतं माहिती का? आपला जो ट्रान्झिस्टर असतो तो ॲक्टिव्ह रिजनमध्ये काम करतो. मग ॲक्टिव्ह रिजन म्हणजे काय असतो माहिती का? पहिला फॉरवर्ड बेस आणि दुसरा रिव्हर्स बेस अशा 2 या कंडिशनमध्ये तो काय करतो? ॲक्टिव्ह रिजनमध्ये काम करतो. दुसरा असतं रिव्हर्स बेस
फॉरवर्ड बेस. ओके, त्यानंतर दोन्ही पण फॉरवर्ड बेस असतात. काय, दोन्ही पण फॉरवर्ड बेस आणि दोन्ही पण रिव्हर्स बेस. ओके, दोन्ही रिव्हर्स बेस असेल तर तू कट ऑफचं काम करतो. ओके, कट ऑफचं. जर दोन्ही फॉरवर्ड असेल तर सॅच्युरेशन, काय, सॅच्युरेशनचं काम करतो. पहिला रिव्हर्स दुसरा फॉरवर्ड असेल तर ॲटिन्युएटर असं काहीतरी आहे, किंवा मग त्याला रिव्हर्स ॲक्टिव्ह रिजनसुद्धा म्हणतात. त्याला रिव्हर्स ॲक्टिव्ह रिजनसुद्धा याला म्हणतात. आणि हा झाला आपला ॲक्टिव्ह रिजन. काय, ॲक्टिव्ह रिजन. ओके, तर आपला जो ट्रान्झिस्टर असतो, काय, ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज अ ॲम्प्लिफायर काय करतो, तो ॲक्टिव्ह या ठिकाणी रिजनमध्ये काम करत असतो. मग तुम्हाला ऑप्शन नंबर 1 दिसतंय, तो काय करतोय, ॲक्टिव्ह रिजनमध्ये काम करतो. कोण, तुमचा ट्रान्झिस्टर. कोणता, ट्रान्झिस्टर खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रात ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो. मग ॲम्प्लिफायर म्हणून कशात काम करतो, त्या ॲक्टिव्ह रिजनमध्ये करत असतो. ओके, खालचा 7 नंबरचा प्रश्न बघा. एक DC मोटर ज्यामध्ये दोन्ही मालिका आणि शंट मोटरच्या गती आणि लोड वैशिष्ट्य आहे. बघा, मालिका म्हणजे काय, सिरीज. या ठिकाणी सिरीज वाइंडिंग पण असते आणि शंट वाइंडिंग पण असते आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून आपलं एक काय बनते, या ठिकाणी मोटर बनत असते. काय बनत असते, मोटर. ती मोटर कोणती, बघा, तुम्हाला कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर माहीत असेल. कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये काय असतं, शंट वाइंडिंग पण असते, सिरीज वाइंडिंग पण असते. म्हणून काय या प्रश्नाचं उत्तर असेल, कारण दोन्ही वाइंडिंग ज्या ठिकाणी आहे ती मोटर कोणती आहे, तर ती आपली कोणती असते मित्रांनो, कम्युलेटिव्ह कंपाऊंड. परत एकदा प्रश्न वाचा. एक DC मोटर ज्यामध्ये दोन्ही मालिका आणि शंट मोटरची गती आणि लोड वैशिष्ट्य आहे. म्हणजे दोन्हीचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे, म्हणजे सिरीज पण आणि शंट पण दोन्हीचं वैशिष्ट्य आहे, त्या मोटरांचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. ती मोटर कोणती, ती झाली तुमची कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. ओके, बघा पुढचा, छायांकित पोल मोटरमध्ये कॉईल शेड करण्याचा उद्देश काय. बघा, कशाचा प्रश्न विचारला आहे, पर्पज ऑफ शेडिंग कॉईल. मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीत दाखवतो मी. ओके, बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय केलं असतं, या ठिकाणी शेडिंग बँड म्हणजे शेडिंग कॉईल या ठिकाणी वापरली असते. बघा, जशी आपली स्प्लिट फेज मोटर असते, त्या ठिकाणी आपण एक फेज स्प्लिट करतो, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी जे आपण शेडिंग करत असतो, शेडिंग बँड वापरत असतो, ते पण कशासाठी वापरतो, या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होण्यासाठी. ती मोटर त्या ठिकाणी फिरण्यासाठी दोन त्या ठिकाणी तिला काय झाले पाहिजे, वाइंडिंग त्या ठिकाणी भेटल्या पाहिजे. ओके, कमीत कमी किती आपल्याला मोटर फिरण्यासाठी किती फेज लागतात, 2 फेज. आता ती काय करतो आपण, स्प्लिट फेजच्या मदतीने फेज स्प्लिट करत असतो. तेच या ठिकाणी काय होतं, तीच एक इन्फॉर्मेशन या ठिकाणी कनेक्ट होती आणि त्या इन्फॉर्मेशनच्याच माध्यमातून आपल्याला हे कळतं की जी तुमची या ठिकाणी हे असते, काय असते, शेडेड रिंग असते, ती काय करते, मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याचं या ठिकाणी काम करत असते. ओके, मग या ठिकाणी बघा, तुम्हाला 3 ऑप्शन सगळे रिड्यूसचे दिले. रिड्यूसचा काही विषय या ठिकाणी येत नाही. ती काय करते, जनरेट करते, काय करते, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करत असते. बघा पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. इंडक्शन प्रकारातील ऊर्जा मीटरमध्ये वर्तमान कॉईल आणि प्रेशर कॉईल अनुक्रमे जोडलेले असतात. सर्वात पहिले काय सांगितलं आहे तुम्हाला, कोणती कॉईल, बघा, इंडक्शन मोटर ऊर्जा मीटरमध्ये म्हणजे एनर्जी मीटरमध्ये वर्तमान कॉईल आणि प्रेशर कॉईल. वर्तमान कॉईल म्हणजे काय, तुमची करंट कॉईल, काय झाली ही करंट कॉईल, आणि ही काय झाली तुमची प्रेशर कॉईल. तर ह्या कशा जोडलेल्या असतात, कधीही लक्षात ठेवा मित्रांनो. कसं असतं माहिती आहे का, ही तुमची करंट कॉईल असते, ती काय असते, तुमच्या लोडसोबत सिरीजमध्ये जोडलेली असते. आणि तुमचा हा झाला सप्लाय, तर ही जी प्रेशर कॉईल असते ती पॅरललमध्ये असते. कुणाच्या पॅरललमध्ये असते, सप्लायच्या. ओके, हे तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचं. ही झाली तुमची करंट कॉईल, ही झाली तुमची प्रेशर कॉईल. ओके, तर असं ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतं बघा. सर्वात पहिले तुम्हाला करंट कॉईलचं अनुक्रमे पहिले करंट कॉईल लावायचं आणि नंतर काय करायचं तुम्हाला, प्रेशर कॉईल. मग करंट कॉईल कशी तुमची सिरीजमध्ये, मग तुमचा हा आणि हा तर या ठिकाणी काय झाला, कॅन्सल झाला पर्याय. ओके, त्यानंतर खालचे 2 पर्याय बघा. या ठिकाणी इन सिरीज विथ लोड. बघा, जी तुमची करंट कॉईल आहे ती सिरीज आहे, कशाच्या, लोडच्या, ती कशी आहे, सिरीजमध्ये आहे. आणि पुढे या ठिकाणी लोड अँड पॅरलल टू द सप्लाय, आणि ही कशी आहे, सप्लायच्या पॅरलल आहे. म्हणून हेच ऑप्शन आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. जर चौथ्या ऑप्शनकडे तुम्ही गेले की इन सिरीज विथ लोड, ओके, आणि ही दुसरीसुद्धा सिरीज आहे सप्लायच्या, पण हे असं चालणार आहे का, नाही. आपलं काय होतं, करंट कॉईल ही सिरीजमध्ये असते, कशाच्या, लोडच्या, आणि जी प्रेशर कॉईल आहे ती सप्लायच्या पॅरललमध्ये असते. करंट कॉईल ही सिरीजमध्ये कशाच्या, लोडच्या, आणि प्रेशर कॉईल ही पॅरललमध्ये कशाच्या, सप्लायच्या. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं. ओके, बघा, या प्रश्नामध्ये खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी कन्फ्युजन झालं. बघा, मोजलेल्या विद्युत प्रवाह 2 अँपियर असेल, काय, मोजलेला विद्युत प्रवाह किती अँपियर आहे, 2 अँपियर आहे. ओके, असेल तर प्राथमिक प्रवाह 10:1 रेशो दिला आहे आणि दुय्यम करंट दिला आहे तुम्हाला. नंतर प्राथमिक प्रवाह असेल म्हणजे प्रायमरीचा करंट काढायचा आहे.
बघा तुम्हाला रेशो कशाचा दिला आहे ते सगळ्यात पहिले माहीत करायचं आहे. ओके, रेशो टर्न्स रेशो दिला आहे. टर्न्स म्हणजे काय, N2/N1 तुम्हाला दिलं आहे. ओके, तर रेशो ऑफ टर्न्स ऑफ द सिंगल टर्न प्रायमरी ऑफ अ करंट. ओके, सिंगल टर्न्स प्रायमरी ऑफ अ करंट ट्रान्सफॉर्मर 10:1 काय 10:1 इफ द करंट मेजर इन द सेकंडरी इज 2 एम्पियर. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला दिला आणि प्रायमरीचं करंट काढायचं आहे. ओके, बघा तुम्हाला आपण कसं सॉल्व करू शकतो. बघा आपण हे काय करा N2/N1, मग त्याच्या उलटा आपला असतो I1/I2. ओके, तर आपण आता काय करू, किमती ठेवून घेऊ. आपला N2 काय दिला आपल्याला 1 दिला आहे. ओके, आणि N2 काय दिला आहे 1 दिला, आणि N1 काय दिला आहे आपल्याला 10 दिला आहे. ओके, I1 काय दिला आहे तुम्हाला, I1 दिला आहे का, I1 दिला आहे का सांगा मला. I1 दिला आहे, I1 दिला नाही, चल ठीक आहे I1. आणि या ठिकाणी तुम्हाला I2 काय दिला आहे, I2 दुय्यम करंट काय दिला आहे 2. ओके, बघा या ठिकाणी काय झालं माहिती आहे का, क्रॉस या ठिकाणी मी लिहिण्यात काय केलं, चुकी केली. ओके, तर या ठिकाणी काय तुम्हाला रेशो दिला आहे. रेशो काय असतो N2/N1. N2ची किंमत 10 आहे. बघा N2ची किंमत 10 आहे आणि N1ची किंमत काय आहे तुमची या ठिकाणी 1 आहे. ओके, त्या पद्धतीने किमती ठेवल्या तर काय 10/1 आला बरोबर. I1/I2ची किंमत आपल्याला दिली 2, मग यांचा दोघांचा गुणाकार किती होतो बघा 20/1 म्हणजे 20/1 म्हणजे आपलं उत्तर किती येतं या ठिकाणी, उत्तर किती येतं 20. ओके, मग आपल्याला जो या ठिकाणी करंट भेटला, काय भेटला, करंट भेटला कशाचा, प्रायमरीचा करंट आपल्याला विचारला होता आणि प्रायमरीचा करंट किती भेटला आपल्याला 20 एम्पियर या ठिकाणी भेटलाय. ओके, मग ऑप्शन नंबर 4 मध्ये काय दिसतंय आपल्याला 20 एम्पियर या ठिकाणी दिसतं. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा या ठिकाणी, 500 प्राथमिक वळणे म्हणजे काय, प्रायमरी तुम्हाला N1 किती दिला आहे 500 दिला आहे. ओके, आणि दुय्यम वळणे म्हणजे N2 किती दिला आहे तुम्हाला 200 दिला आहे. वळणे असेल तर ट्रान्सफॉर्मरला 120 व्होल्ट AC सप्लाय म्हणजे या काय V1 दिला आहे. V1 किती 120 व्होल्ट दिला आहे. तर पुरवठा केला जात होता दुय्यम व्होल्टेज आणि प्रति वळण व्होल्टेज गणना म्हणजे 2 या ठिकाणी कंटेंट आपल्याला काय करायचे या ठिकाणी फाइंड करायचे. दुय्यम व्होल्टेज म्हणजे काय, सर्वात पहिले V2 काढायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला त्यांचा रेशो काढायचा. जर V2 काढायचा असेल तर आपल्याला कसं करायचं, सर्वात पहिले N2/N1. ओके, नंतर काय असतं N2/V2/V1. ओके, जर याच्या किमती ठेवल्या तर N2 किती आहे 200 आणि N1 किती आहे N1 500. ओके, आणि या ठिकाणी आपला V1 दिलेला आहे आपल्याला. ओके, V1ची किंमत किती दिली 120 आणि या ठिकाणी आपला V2. जर याचं कॅल्क्युलेशन केलं आपण 200 आणि गुणिले किती होईल 120 भागिले किती होईल आपलं 500. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 भाग जाईल या ठिकाणी 5 चोक 20, 4 12 1 12 2 24 12 3 36 12 चोक 48. आपलं उत्तर काय आलं 48 व्होल्ट. ओके, तर तुम्हाला 48 व्होल्ट कुठे दिसते, फक्त या ठिकाणी दिसते. अशा वेळेस काय करायचं, जर आपल्याला एकाच ठिकाणी पहिलं उत्तर आलेलं दिसलं ते मारून टाकायचं, पुढं काही सोडवायची गरज नाही. पण आता आपल्याला पुढे विचारलं आहे काय, या ठिकाणी व्होल्टेजची गणना करा. दुय्यम व्होल्टेज आणि प्रतिटन म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज V2/N2 आपल्याला या ठिकाणी काढायचा. V2 किती आला तुमचा 48 आणि या ठिकाणी N2 किती आहे 200. जर याला सोडवायला गेले तुम्ही तर हे 2 शून्य काढले तर या ठिकाणी पॉईंट येतो. ओके, मग या ठिकाणी ह्या 0.48ला जर भाग दिला तुम्ही तर तुमचं उत्तर येतं 0.24. काय 0.24, मग या ठिकाणी तुम्हाला 0.24 सुद्धा दिसतं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सोडवायचा होता. ओके, या ठिकाणी वरती सुद्धा सेम कन्सेप्टवरती मी प्रॉब्लेम्स या ठिकाणी घेतला होता. ओके, बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया आपण. पूर्ण लोडवर कार्यरत सामान्य DC मशीनमध्ये सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रोमॅग्नेट, बघा सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रोमॅग्नेट जर या ठिकाणी जर सांगायचं झालं तर ॲम्पियर टर्न सर्वात जास्त त्या ठिकाणी स्टार्टिंगला कशामध्ये असतं तुमच्या फील्ड वाइंडिंगमध्ये असतात. ओके, आणि तुमची ती फील्ड वाइंडिंग जी असते त्या ठिकाणी सर्वात पॉवरफुल इलेक्ट्रोमॅग्नेट त्या ठिकाणी ठरते. म्हणून या ठिकाणी फील्ड वाइंडिंग तुम्हाला नंबर 1लाच दिसते, ते तुमचं उत्तर असणार आहे. बघा 13 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मशीनची क्षमता सर्वाधिक असेल. बघा विच ऑफ द फॉलोइंग मशीन विल हॅव द हायेस्ट कॅपॅसिटी. बघा ज्या मशीनमध्ये लॉसेस कमी, काय ज्या मशीनमध्ये लॉसेस कमी त्याची इफिशियन्सी कॅपॅसिटी काय असणार जास्त असणार. ओके, मग या ठिकाणी आपल्याला तुम्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर तुम्हाला माहितीच असेल, त्या ठिकाणी कोणते फ्रिक्शन होते का, त्या ठिकाणी तो फिरतो का, फ्रिक्शन होते का नाही, त्या ठिकाणी पॉवर
जो आपला ट्रान्सफॉर्मर असतो त्याची इफिशियन्सी 98%, 99%, 100% असते. ओके, म्हणून त्या ठिकाणी आपला जो पॉवर ट्रान्सफॉर्मर असतो त्याची काय क्षमता सर्वाधिक असते, सर्वात जास्त बाकीच्या मशीनपेक्षा सर्वाधिक इफिशियन्सी असलेला तो मशीन आपला त्या ठिकाणी आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1चं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे. ओके, बघा 14 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, इंडक्शन मोटरला ट्रिपल हार्मोनिक्स दिल्यावर काय होईल. बघा कधी लक्षात ठेवा, जर ट्रिपल हार्मोनिक्स त्या ठिकाणी जर दिले किंवा त्या ठिकाणी जर आले तर तुमची मोटर चालू होत नाही, कारण त्या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड तयार होती, काय रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी तयार होती ती होतच नाही, आणि ती तयार झाली नाही म्हणजे तुमची मोटर त्या ठिकाणी फिरत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला थर्ड हार्मोनिक्स त्या ठिकाणी जर आला, ओके, जर थर्ड हार्मोनिक्स त्या ठिकाणी आला तर तुमची मोटर स्टार्ट होणार नाही. डज नॉट स्टार्ट हे तुमचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार. ओके, बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी कोणते वीज आणि स्विचिंगमुळे उच्च व्होल्टेजच्या वाढीपासून संरक्षण करणारे म्हणून कार्य करते. बघा इंग्लिशमध्ये आपण या ठिकाणी वाचू, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट ॲज अ प्रोटेक्शन अगेन्स्ट द हाय व्होल्टेज सर्ज. बघा हाय व्होल्टेज सर्जपासून तुमचा कोण प्रोटेक्शन करतो ते लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे आणि उत्तर द्यायचं. ओके, तुमचा ब्रीदर कुठे असतो, ट्रान्सफॉर्मर, तो त्यात काय करतो, तो ब्रीदर हा कशापासून या ठिकाणी प्रोटेक्शन करतो, मॉइश्चर वगैरे जे असतं वातावरणातलं त्यापासून तो प्रोटेक्शन करतो. त्यानंतर ओव्हरलोड रिले, थर्मल ओव्हरलोड रिले ओव्हरलोड होण्यापासून त्या ठिकाणी प्रोटेक्शन करत असतो. ओके, आणि त्यानंतर तुमचा कोण येतो बघा, हॉर्न गॅप. आता हॉर्न गॅप या ठिकाणी प्रोटेक्शन करतो, पण कशा पद्धतीचा बघा, या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, इकून आणि इकून असे दोन काय असते इक्विपमेंट, म्हणजे हॉर्न गॅप आपला अशा पद्धतीने असतो. जसा या ठिकाणी जो हा आपला इकडचा पॉईंट असतो त्याला आपण काय केलं असतं, अर्थ केलेलं असतं अशा पद्धतीने. जशी आपली या ठिकाणी काय होते, लाईटनिंग येते, सर्ज व्होल्टेज वाढतो, तेव्हा या दोघांच्यामध्ये आर्क निर्माण होते. काय होते, आर्क निर्माण. आणि यामधला हे काय असतो, आपला या ठिकाणचा जर वाढलेला व्होल्टेज असतो तो या ठिकाणी ह्या आपल्या कशाच्या हॉर्न गॅपच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या काय होतो, अर्थला या ठिकाणी ग्राउंड होत असतो. या माध्यमातून अशा या ठिकाणून काय होतो, तो ग्राउंड होतो. म्हणून त्या ठिकाणी जो प्रोटेक्शन करतो कशापासून, हाय व्होल्टेजपासून जो प्रोटेक्शन करतो तो असतो आपला हॉर्न गॅप. तो काय करतो, आपला हाय व्होल्टेज सर्ज हाय व्होल्टेज जो असतो त्यापासून आपलं काय करत असतो, या ठिकाणी प्रोटेक्शन करत असतो आपल्या ट्रान्समिशन लाईनचं वगैरे. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. एक तुम्हाला फॉर्म्युला विचारला आहे, या ठिकाणी तुम्हाला विद्युत तीव्रता दिली आहे ई, ओके, आणि तुम्हाला व्होल्टेज दिला आहे व्ही, आणि तुम्हाला डिस्टन्स दिला आहे डी. तर मित्रांनो याचा फॉर्म्युला कसा असतो माहिती आहे का, E इज इक्वल टू व्ही बाय डी. ओके, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. E इज इक्वल टू व्ही बाय डी असा तो फॉर्म्युला असतो. म्हणजे हे काय झालं, E इज इक्वल टू इंटेन्सिटी, व्ही इज इक्वल टू व्होल्टेज आणि डी इज इक्वल टू डिस्टन्स. या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होत असतो, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा सर्किटमध्ये काय दिलं, या ठिकाणी सर्किटमध्ये व्होल्टेज अर्ध्याने कमी केले. बघा व्होल्टेज काय केलं, अर्ध्याने कमी केले आणि प्रतिकार दुप्पट केला. मग रेजिस्टन्स काय केला, तुमचा दुप्पट केला आणि व्होल्टेज काय केलं, अर्ध केलं. तर तुमचा विद्युत प्रवाह म्हणजे करंट किती होईल ते त्या ठिकाणी विचारलं. बघा I इज इक्वल टू काय असतं, व्ही बाय आर असतं. जर या ठिकाणी आपण किमती ठेवल्या, व्होल्टेज काय केला आपण हाफ केला आणि आपला रेजिस्टन्स केला दुप्पट केला, तर या ठिकाणी हे काय होईल, यांना गुणाकारात जाईल. मग काय होईल माहिती आहे का, व्ही इज इक्वल टू 2 गुणिले 2 आर. ओके, मग याला आपण जर यांचा गुणाकार केला तर हे काय होते, बेदुनी 4 आर. मग हे काय झालं, व्ही बाय आर म्हणजे काय असतो तुमचा, व्ही बाय आर म्हणजे आय असतो, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी व्ही बाय आर म्हणजेच व्ही बाय आर म्हणजे आपण काय लिहिला, आय लिहिला. ओके, आणि ह्या 4ला हा काय डिनॉमिनेटरला आहे म्हणजेच छेदात आहे, म्हणून तो काय झाला 1/4. मग आपला करंट जो असणार आहे या ठिकाणी वरती लिहितो, करंट जो असणार आहे 1/4 काय 1/4 या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 4 टाईम असणार आहे का, डबल असणार आहे का, 3 टाईम असणार आहे का, हाफ असणार आहे का, नाही. या ठिकाणचं ऑप्शन बघा कट झालं आहे. 5 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी होतं, तो काय असणार आहे 1/4. परत एकदा प्रश्न बघा, दुप्पट काय झाला, दुप्पट झाला, कोण झाला, रेजिस्टन्स. आणि विद्युत प्रवाह काय झाला, विद्युत प्रवाह काय झाला ते आपल्याला विचारलं आहे. तर या ठिकाणी याला काय झालं, 1/4 आपला या ठिकाणी झाला पाहिजे होता. 4 टाईम नाही, डबल नाही, 3 टाईम नाही, हाफ पण नाही, 1/4 आपलं या ठिकाणी उत्तर पाहिजे होतं. ओके, चला पुढचा प्रश्न काय आहे, या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी फॉर्म्युला तुम्हाला सांगायचं आहे. बघा पॉवरचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असेल, व्ही आय असतो. ओके, त्यानंतर V²/R असतो. त्यानंतर पॉवरचा फॉर्म्युला असतो I²R. हे फॉर्म्युले असतात कशाचे, तुमच्या पॉवरचे. तर तुम्हाला आता यावरून काढायचे फॉर्म्युले सगळे काय. बघा पहिला फॉर्म्युला तुम्हाला
V/R² कुठं दिसला का नाही, पहिलाच तुमचा चुकीचा आहे. ओके, पण तुम्हाला पुढचा जो फॉर्म्युला हा कसा आला तुम्हाला माहीत नाही, यावरून तो फॉर्म्युला या ठिकाणी तयार केला आहे. व्ही आणि आय दोघं गुणाकारात आहे, मग आय आपण असा ठेवला आणि या व्होल्टेजला इकडं काय भागाकारात पाठवलं, मग P/V अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार झाला. ओके, त्यानंतरचा खालचा बघा या ठिकाणी फॉर्म्युला I = रूटमध्ये P/R फॉर्म्युला या ठिकाणी तयार झाला. तो कशा झाला, या फॉर्म्युल्यावरून तयार झाला. बघा I² फॉर्म्युला या ठिकाणी तयार करायचा जर असले तो काय होतो P/R, का कारण हा गुणाकारात असलेला R इकडे जर गेला तर भागाकारात जातो, हा फॉर्म्युला तयार झाला. ओके, आणि जर याला आयची किंमत काढायची असेल तर हा आपल्याला वर्ग काढायचा आणि ह्या दोघांना काय करायचं आपल्याला या ठिकाणी करणीमध्ये टाकायचं आहे. ओके, अशा पद्धतीने हा सुद्धा फॉर्म्युला तुमचा या ठिकाणी तयार होतो. ओके, त्यानंतरचा नंबर 4चा फॉर्म्युला कसा तयार होतो बघा, या फॉर्म्युल्यावरून तो तयार होत असतो. बघा फॉर्म्युला काय आहे तुमचा V²/R, पण तुम्हाला व्हीची किंमत जर काढायची असली, काय व्हीची किंमत काढायची असली तुम्हाला काय करावं लागतं, हा इकडचा असलेला R भागाकारातला तिकडं काय न्यावं लागतो, गुणाकारात न्यावं लागतो. कशामध्ये, गुणाकारात. हा R काय इकडे न्यायचा आपल्याला गुणाकारात, मग V² बरोबर काय होतो, P आणि R हे दोघं गुणाकारात. मग जर आपल्याला हा व्होल्टेजचा वर्ग काढायचा तर हे काय होते या ठिकाणी गुणाकाराचे आपल्याला म्हणजे या ठिकाणी जर काय काढला, वर्ग काढला, हे सगळे काय होतात करणीमध्ये जातात त्या ठिकाणी. ओके, तर हे झालं आपला हा 18 नंबरचा क्वेश्चन. 19 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघा, जेव्हा हीटरचा रेझिस्टन्स एलिमेंट फ्यूज होतो, एक्झाम्पल तुमचा हा हीटरचा एलिमेंट अशा पद्धतीने आहे. ओके, तर हा जो हीटरचा एलिमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे हा काय झाला, अशा पद्धतीने होता असा, तर हा या ठिकाणून फ्यूज झाला, असा या ठिकाणून फ्यूज झाला. तर तुम्हाला जो या ठिकाणी कनेक्शन करायचं आता इथं करायचं. ओके, तर तुमचा या ठिकाणी काय झाला, मग रेझिस्टन्स कमी झाला. लक्षात ठेवा, रेझिस्टन्स कमी झाला. पण रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे, रेझिस्टन्स का कमी झाला, एवढा तुमचा या ठिकाणचा जो या ठिकाणी हिटिंग एलिमेंट होता, कोणता रेझिस्टन्स जो एलिमेंट होता तो कमी झाला, आणि रेझिस्टन्स एलिमेंट कमी झाल्यामुळे तिथला रेझिस्टन्स कमी झाला, बट तिथला करंट, मग तो घेणारा जो करंट होता पहिल्यानं कमी करंट घेत होता का, कमी करंट घेत होता, पण रेझिस्टन्स या ठिकाणी कमी झाला, त्यामुळे तिथला करंट काय होईल, वाढेल. आणि करंट वाढल्यामुळे या ठिकाणी काय होईल, हीटर काय होईल, या ठिकाणी सप्लाय एनर्जी, हीट कन्झ्यूम करण्याची जी एनर्जी होती ती कॅपॅसिटी वाढेल. म्हणून त्या ठिकाणी आपला हीटर काय होईल, जास्तीत जास्त कंझप्शन करेल. केव्हा, जेव्हा ही अशी कन्सेप्ट त्या ठिकाणी बघायला भेटेल तेव्हा तो कंझप्शन काय करेल, जास्त करेल. आणि कंझप्शन जास्त केल्यावर आपल्याला परवडती कधी गोष्ट नाही. मग या ठिकाणी आपलं कंझप्शन जास्त झालं म्हणजे उत्तर काय येणार पाहिजे आपलं, INCREASE म्हणजेच इन्क्रीज. या ठिकाणी काय होणार, ते इन्क्रीज या ठिकाणी होणार. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी, जर वैकल्पिक प्रवाहाचा कालावधी, बघा कालावधी किती दिला आहे तुम्हाला, म्हणजे टीची किंमत दिली तुम्हाला 0.02 बरोबर, आणि काय काढायचं, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, 1/t. किमती ठेवून देऊ आपण जसाच्या तसा, 1/, या ठिकाणी 0.02 भाग जातो का नाही, हा शून्य तुम्हाला इकडे न्यायचा आहे. ओके, हा शून्य जर 2 अंकाने इकडे न्यायचा तर इथं 2 शून्य द्यावं लागेल, तेव्हा हा काय होतो तुमचा 2. 2 जर भाग दिला 100 तर उत्तर किती येतं, 50. ओके, आणि हर्ट्झ हे आपलं कशाचं युनिट आहे, फ्रिक्वेन्सीचं, जे की आपण त्या ठिकाणी लावून देऊ. ओके, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी उत्तर या ठिकाणी क्लिक करायचं राहिलं, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 100 वॅट आणि 200 वोल्टचे 4 दिवे समांतर जोडले. बघा जोडून दाखवतो मी, अशा पद्धतीनं दिवा कसा असतो तुमचा, असा एक दिवा झाला, हा दुसरा दिवा झाला, हा तिसरा दिवा, हा चौथा दिवा. ओके, असे काय झाले तुमचे 4 दिवे या ठिकाणी काय केले आपण, पॅरललमध्ये कनेक्ट केले. त्यांचं म्हणणं यातला एक दिवा फ्यूज झाला, सप्लाय या ठिकाणून चालू आहे, आपलं काय सप्लाय चालू आहे, व्होल्टेज किती दिला आपण याला, 200 वोल्ट. ओके, 200 वोल्ट आपण व्होल्टेज दिलं, सप्लाय चालू आहे सगळे, यातला एक दिवा फ्यूज झाला. अशा पद्धतीने जर तो एक दिवा फ्यूज झाला तर बाकीच्या दिव्यांवरती काही फरक पडणार आहे का, आपला फरक नाही पडणार आहे, ते सगळे चालू असणार. मग किती चालू असणार, आपले 3 दिवे चालू असणार, कारण हा आपला काय झाला, फ्यूज झाला, हा इथला फ्यूज होऊन गेला. ओके, मग या ठिकाणी आपण आता ऑप्शन वापरूया, नो लॅम्प म्हणजे कोणताच लॅम्प या ठिकाणी लागणार नाही, असं आपलं पहिल्या प्रश्नाचं या ठिकाणी काय होतं, ट्रान्सलेट होतं. ओके, मग हे आपलं असणार आहे का, नाही. त्यानंतर ऑल लॅम्प इल्युमिनेट, ऑल लॅम्प कशी लागतील, नाही लागणार, कारण आपला एक लागणार आहे का त्या ठिकाणी, नाही. त्यानंतर रिमेन 3, बघा या ठिकाणी 3 लॅम्प लागतील असं सांगितलं आहे, आणि हेच आपलं बरोबर आहे. ओनली 2चा काही प्रश्नच नाही, एक या ठिकाणी फ्यूज झाला मग तोच लागणार नाही, बाकीचे 3 लॅम्प या ठिकाणी लागेल. आणि हेच लॅम्प जर अशा पद्धतीने सिरीजमध्ये असते, काय सिरीजमध्ये असते, तर काय झालं असतं, एक जरी फ्यूज झाला असता, असा एक जरी फ्यूज झाला असता तर सगळंच या ठिकाणी संपलं असतं, कोणताच लॅम्प लागला
नसतात. बघा 22 नंबरचा प्रश्न घेऊया या ठिकाणी आपण. 22 नंबरचा प्रश्न काय सांगतो, AC प्रमाणाची वारंवारता, फ्रिक्वेन्सी ऑफ द AC क्वांटिटी. बघा AC क्वांटिटी या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची नॉर्मली डेफिनेशन या ठिकाणी तुम्हाला विचारली असं तुम्हाला ऑप्शननुसार दिसते. तर ऑप्शन तुम्हाला काय सांगतंय, स्पीड ॲट विच अल्टरनेटर रोटर. काय अल्टरनेटर रोटर, अजिबात नाही, हे तर नाहीच. नंबर ऑफ डायरेक्शन चेंज इन पर सेकंद. काय नंबर ऑफ डायरेक्शन काय होतात, पर सेकंद चेंज होतात. बरं परत वाचू. बघा नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन पर सेकंद. बघा फ्रिक्वेन्सीची या ठिकाणी डेफिनेशन काय असते, एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होतात ती असते तुमची फ्रिक्वेन्सी. म्हणजे नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंद इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. तुम्हाला हे कुठून दिसतंय नंबर 3चं ऑप्शन. बघा या ठिकाणी काय नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंद, एका सेकंदामध्ये जेवढ्या तुम्हाला काय होत असेल तुमच्या सायकल कंप्लीट होत असेल तेवढी तुमची फ्रिक्वेन्सी असते. मग आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्झ. म्हणजे 50 हर्ट्झ म्हणजे कशी, अशा पद्धतीने ही झाली एक फ्रिक्वेन्सी म्हणजे एक सायकल, ही झाली दुसरी. मग या सायकल या एका सेकंदामध्ये 50 सायकल या ठिकाणी कंप्लीट होत असतात, तेव्हा ती फ्रिक्वेन्सी आपली किती होती, 50 हर्ट्झ. ओके चला. DC जनरेटरच्या आर्मेचर वाइंडिंगमध्ये EMF प्रेरित होतो जेव्हा ते टिंब फिरते. बघा या ठिकाणी जो आपला आर्मेचर असतो, आपण काय करतो, आर्मेचरला मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरवतो आणि त्याला जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरवतो तेव्हा तो काय करतो, त्या मॅग्नेटिक फील्डला छेदतो. काय करतो, मॅग्नेटिक फील्डला छेदतो, तेव्हा तो त्या ठिकाणी EMF तयार करतो. मग मॅग्नेटिक फील्ड हे ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतंय, हे नाही या ठिकाणी दिसतंय तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड. ओके मॅग्नेटिक फील्ड, हे मॅग्नेटिक फील्ड काय आहे माहिती आहे का, जेव्हा मशीनमध्ये मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी असेल तेव्हा तो आर्मेचर त्या ठिकाणी फिरवला तरच त्या ठिकाणी तुमचा EMF जनरेट होत असतो. ओके चला 24 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतो, बघा DC मशीनमध्ये रोटरला शाफ्ट केले जाते. बघा या ठिकाणी काय असतो, तुमचा रोटर असतो. रोटर कशावरती बसवलेला असतो, या शाफ्टवरती. ओके तर आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, हे दोघं या ठिकाणी सोल्डरिंग केलेली असली पाहिजे किंवा मग ते वेल्डिंग केलेले असले पाहिजे, असं नसतं. ते काय असतं माहिती आहे का, कीच्या साह्याने ते काय केले असते, अशा पद्धतीच्या कीच्या साह्याने या ठिकाणी काय केले असते, एकमेकाच जॉईंट केलेले असते. मग त्या ठिकाणी वेल्डिंग नाही, सोल्डरिंग नाही आणि बोल्टच्या माध्यमातून नाही, की असते, की काय असते या ठिकाणी कीच्या माध्यमातून ते काय केले असते, दोघंही या ठिकाणी एकजूट केलेले असते असं आपण म्हणू शकतो. ओके चला 25 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला काय सांगतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही. इन DC काय झालं इंग्लिशमध्ये, बघा DC जनरेटरमध्ये आर्मेचर करंट येथून प्राप्त होतो. बघा लक्षात ठेवा तुमचा आर्मेचरमध्ये काय असतो, हा DC जनरेटर आहे पण आर्मेचरमध्ये कोणता सप्लाय असतो, तुमचा AC सप्लाय. ओके त्यानंतर समोर इकडं काय झालं, आपलं कम्युटेटर लागलं. ओके आणि यावरती लागले तुमचे ब्रशेस. हा काय करतो माहिती आहे का, कम्युटेटर काय करतो, तुमच्या ACला DCमध्ये कन्वर्ट करतो. काय इकडं DC कन्वर्ट झाला ACचा आणि ही DC मग तुमच्या ब्रशेसच्या माध्यमातून या ठिकाणी काय केले जाते, बाहेर आपल्या लोडला वगैरे त्या ठिकाणी दिलं जातं. ओके तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्याला या ठिकाणी गरज कोणाची पडली, कम्युटेटरची आणि ब्रशची. ओके कशासाठी, करंट हा आर्मेचरचा करंट येथून प्राप्त करण्यासाठी म्हणजे बाहेर देण्यासाठी. मग वाइंडिंगची आणि स्लिपरिंगची या ठिकाणी आहे का, DC जनरेटरमध्ये बोलतोय मी. मग स्लिपरिंग या ठिकाणी गरज आहे का, नाही. कनेक्ट काय याची पण गरज आहे का, कनेक्शन याची गरज आहे का, नाही. आपल्याला या ठिकाणी कम्युटेटर आणि ब्रशची या ठिकाणी गरज पडली, ज्याने की आपण काय केलं, AC सप्लायचा DC सप्लाय देऊन आपण ते काय केलं, बाहेर या ठिकाणी दिलं. ओके अशा पद्धतीने आजचं सेशन या ठिकाणी होतं. ओके मित्रांनो जर सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्ही टेस्ट सिरीज अजूनसुद्धा सोडत नसेल, आजची आपली 10वी टेस्ट होते. ओके या पहिले आपण किती 9 टेस्ट म्हणजे आजच्या मिळून आपल्या 10 टेस्ट पूर्ण झाल्या आणि सर्वांच्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलचे नाव आहे ते टेक्निकल यूट्यूबवाला त्या ठिकाणी असणार आहे. त्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. सर्व टेस्ट आपल्या फ्रीमध्ये असणार आहे. ओके आणि तुम्हाला फुल लेंथ टेस्ट विथ कन्सेप्ट या ठिकाणी सर्व काय परिपूर्ण जसा तुमचा पेपर होणार आहे तशाच टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. पण त्या कुठं मिळणार आहे, आपल्या ॲप्लिकेशनवरती. आणि आपलं ॲप्लिकेशन लवकरच तुम्हाला प्ले स्टोअरवरती बघायला भेटेल. जसं काही ॲप्लिकेशन आपल्या या ठिकाणी पब्लिश होईल तसं मी 2 ते 4 दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी कळवतो. ओके तर मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो